त्याला घरी यायची तळमळ असते तिच्या मुलीमुळे. त्या भावाची मायेची पांघरूण करणारी ती एक ताई असते. हिरेमसलेल्या मनाला मायेने उंजरणारी ती प्रेयसी असते. सप्तपदीपासून शेवटच्या क्षणापर्यंत सोबत देणारी ती बायको. त्या पदोपदी अगदी जन्मापासून शेवटीपर्यंत स्त्री निर्णय भूमिकेत आपल्याला साथ देते, आपल्या सोबत राहते. स्त्रीला सुद्धा स्वतःची काही मनं असतात. त्या स्त्रीला सुद्धा स्वतःच्या काही फिलिंग्स असतात. त्या स्त्रीचं सुद्धा काहीतरी स्वतःचं म्हणणं असतं. ते आपण समजून घ्यायला पाहिजे. तिची काही दुखणी असतात, तिची राग-रुसवे असतात, ती आपला सांभाळ करते. जशी आपल्याला आपल्यासोबत पावले-पावले राहते, तसं आपण पुरुषांनी सुद्धा तिला समजून घ्यायला पाहिजे. तिच्या मताचा आदर करायला पाहिजे. आजही काही ठिकाणी स्त्री जन्माचे स्वागत करणं तर सोडाच, आजही किती ठिकाणी स्त्रियांना चांगली वागणूक दिली जात नाही. स्त्री हा मनुष्य जन्माचा अनमोल ठेवा आहे. तिच्यापासूनच जगाला सुरुवात होते आणि तिच्याशीच शेवटी अंत होतो. एका स्त्रीने ठरवलं तर एक घर, एक पिढी घडू शकते. एका स्त्रीमुळेच एका घरात आनंद, वैभव, समृद्धी टिकून राहते. आजच्या जमान्यात सर्व स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जॉब सुद्धा करतायत, प्रोफेशन सांभाळतायत. आपला घर संसार सांभाळून आपलं प्रोफेशन सुद्धा करतायत. 4 पैसेही कमवतायत. आपल्या संसाराला हातभार लावतायत. आपल्या नवऱ्याला, संसाराला हातभार लावतायत. तर अशा स्त्रियांचा नक्कीच आदर करायला हवा. आणि जेव्हा प्रत्येक घरात स्त्रियांचा आदर केला जाईल, तेव्हा माझ्या मते महिला दिन साजरा करायची वेगळी अशी गरज राहणार नाही. फक्त एक दिवस महिलांसाठी असं म्हणण्याची गरज लागणार नाही. तिलाही समजून घ्या. तिचंही मन आहे, तिचीही मतं आहेत, तिच्याही भावना आहेत. तिच्या भावना समजून घ्या. ती जशी तुमचा सांभाळ करते, तसं तुम्ही तिच्यावर प्रेम, माया, ममता ती एक्सपेक्ट करते. जशी तुमच्यावर माया करते, तशीच तिचाही प्रेम, माया यांवर अधिकार आहे. तिलाही तो मिळायला पाहिजे. तिला तिची मतं मांडता यायला पाहिजेत. घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये महिलांचं मत घेतलं पाहिजे आणि तिचाही त्यात सहभाग घेतला पाहिजे. जसं तुम्हाला तिचा पगार हवा आहे, तसं तिचं मतही घ्या. त्या महत्त्वाचे निर्णय घेताना तिचंही मत घ्या. ती कदाचित एखादी चांगली कल्पना